भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरू देणार, तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरू देणार नाही असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना दिलाय. पहा मनोज जरांगे पाटील धनंजय मुंडे यांना नेमकं काय म्हणाले. ज्यावेळेस ते काल पोलीस स्टेशनला गेले त्यांना बोलण्यात आलं, धमकी देण्यात आलं, बरोबर आहे ना? कालच ना, बरोबर. मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही, कारण माझा स्वभाव आहे, मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही. पण यापुढं आमचे संतोष भैया तर आता गेलेतच, पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरू देणार. आमचा एक भाऊ गेला, तो आता आम्ही सहन केला. या मुंड्याचं फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही, हराम फरावलं. पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही. आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना असं सांगतो, इथून पुढच्या काळात जर त्रास झाला, परळी असो पुन्हा बीड जिल्हा असो, इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस होणार. जर इथून पुढे यांनी लोकांना आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलीकडून धाराशिव एकदा यांना बघायचं. माझा बघा, मी असलं कधी बोलत नाही, पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते, आमदार, खासदार, ज्यावेळेस अस्मितेचा विषय येतो, जर माणसाच्या मुर्देत पडायला लागले तर हे सहन होत नाही. आम्हाला माज नाहीये, आम्हाला मस्ती पण नाही. जर तुम्ही आमचे लेकरं उघड्यावरती पाडायला लागला, आज काय दशा आहे कुटुंबाची, कसं जगायचं त्या पोरीनं आणि त्या पोरानं. तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमचे आरोपी घरात लपून ठेवता, यांना पुण्यात नेमकं सांभाळा कोणी? सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सांभाळायला लागले? सगळ्याचे सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडतात. याचा अर्थ तुमच्या सरकारमधले मंत्री त्या आरोपींना सांभाळायला लागले, या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना. या दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केला पाहिजे. हे फाशी होणारच आहे. फाशी जर नाही झाली ना, मग आता कोणतरी म्हणले, मला वाटतं खासदार का कोण म्हणले की 4 कच्च होईल. सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का 4 कच्च झालं आणि त्याच्यातला एक बी आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हल्ला, आता तुम्हाला हीच भाषा कळते. आता आमचा नाविलाज, आम्ही करतो तो जातीवाद म्हणताय. संतोष भाई देशमुखांना जर आम्ही न्याय मागितला तर आम्हाला जातीवादी म्हणता. ही तुमची कोणती भाषा आहे? हे नवीन षडयंत्र सुरू झालंय. आपण जर संतोष भाईकडून बोललो, आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले. हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणले. आम्ही संतोष भाईकडून बोललो की आम्ही जातीयवादी, आणि तुम्ही आरोपीला सांभाळतात ते काय? तुम्ही आरोपीला गाड्यात घेऊन पळतात ते काय? आणि संतोष भैयाला क्रूरपणे तुम्ही मारलं, तो जातीवाद नाहीये का? आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी, आणि तुम्ही कोणाचाही वरबडून खाताय, मग तुम्ही जातीवादी नाही? याला काय म्हणायचं ते म्हणू द्या. इथून पुढच्या काळात आपण सावध राहा. जर या समाजावर अन्याय व्हायला लागला तर आपल्याला सुद्धा गावात घरात घुसून बाहेर काढावं लागणार. नाविलाज आपला.
आपला नाविलाज आहे. आपल्या लेकराचे जर तुकडे होणार असले तर सहन करायची सुद्धा काही परिसीमा असते. कोणते मराठे आहेत आपण आता संयम का बाळगायचा? जर पुढच्या काळात आपल्या समाजावर त्याने माता माऊलीवर हल्ले झाले तर उत्तर जशाला तसा द्यायचा. आपण हटायचं नाही. समाज जगणार नाही, तुम्हाला सांगतो. आपण साथ दिली नाही तर आपण जर आपल्या समाजाच्या पाठीशी खंबीर उभा राहिलो नाही तर आपला समाज जगणार नाही. ठामपणाने उभा राहा. ते संदीप क्षीरसागर ओबीसीचे कचरा कच होलेला होऊन जाऊ द्या. दानाला तर सुंदर असणार आहे. ते तर असं खिची देत एवढंच खिची देत असल्यात पाहिजे राव. हे असाचा विषय नाही. हे असलेच पाहिजे. यांच्या मुठकर पाय देणारे असलेच पाहिजे. मराठे म्हणते जो आमदार तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, महायुती असू द्या नाही तर महाविकास आघाडी असू द्या, जो आपल्या बाजूला बोला या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी त्याच्या पाठीमागे ठाम उभा राहायचं. त्याला उघडं पडू द्यायचं नाही. नेतृत्व फितृत्व जाऊ दे खड्ड्यात तिकडे. समाजाच्या बाजूनं त्यांनी ताप देऊन डबल मग त्यांना कचरा परभणी कशाला म्हणतात, धाराशिव कशाला म्हणतात, दांडे मूळच तर मागं सरकार याला करू देता. यांनी फक्त देशमुख कुटुंबियाला डबल त्रास देऊ द्या. मग यांना कचरा सांगू का? यांना त्याचा थोडं सापडून द्या. त्याला थोडं सापडून द्या. त्याला सुद्धा वाजू कमी, त्यालाही सोडून द्या. आपलं ना डायरेक्ट नाव असतं. आपलं ते दाटोटी नाव नसतं त्यांचं सगळं. हाकीनं आपण असल्या अंदाज नाव नाही घेत. वन सापडा लागे डायरेक्ट नाव. आता त्यांनी मध्ये नाही टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरू देत. त्याला राज्यात फिरू देत नाही. तो फक्त थोडा बी तो धनंजय मुंडे सापडू द्या किंवा लिहून मिळू द्या. याला राज्यातच फिरू देत नाही. याला सुट्टीच नाही. तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देता. माधुरी आवडते का तुमची? त्या बिचाऱ्याचा भाऊ गेला. त्या लेकीच्या डोळ्यात पाणी. तपासात तुमच्या जातीचे अधिकारी हस्तक्षेप करायला लागले म्हणून ते धनंजय देशमुख बिचारा रात्रंदिवस मोटरसायकल हिंडताय. आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ते वन फिरत साडूला घेऊन तुम्ही त्याला धमक्या देता. देशमुख कुटुंब एकटं नाही. या राज्यातला सगळा मराठा समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे आणि हे जाणे घेऊन ये. तुम्ही हक्काचं काम नाही. ते तुमच्या एकट्याचा भाऊ नाहीये. तो आमच्या सगळ्यांचा भाऊ आहे. ज्या दिवशी तुम्हाला अडचण वाटेल त्या दिवशी जर कायद्याने न्याय दिला नाही तर हा मनोज जरांगे आणि व्यासपीठावर बसलेल्या आणि समोरच्या सगळ्या मराठी तुमच्या भावाला नक्की न्याय देणार. ही शब्द आहे आमचा तुम्हाला. आम्ही फक्त कायद्याला मानतो. कायदा सुव्यवस्था शांतता राहिली पाहिजे म्हणून आम्ही शांत आहेत. आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला त्या शब्दावर एक मराठी शांत आहे. सगळ्याला फासावर लटकवतील, एकही सुटणार नाही. सगळे आरोपी पकडले जातील हे शब्द आहे त्यांच्या कुटुंबाला. ही जर त्यांनी पुरा केला नाही तर मग त्यांना नाही केलं सांगू आपण मराठी काय असतो. आपल्यापाशी कोणाची गय केली जात नाही. आपण जन्माल्यापासून मरेपर्यंत फक्त आणि फक्त मराठ्यांचाच राहणार. ज्यावेळेस मराठ्यावर संकट येईल त्यावेळेस मी फक्त मराठ्यांच्याच बाजूला असणार. मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही. फक्त मराठे तुटून एकत्र येत जा. ऊन वारा पाऊस बघायचा नाही. एक जीवाने सगळ्यांनी उभारात जायचं. काम हातातले फेकून मराठ्यांची एकजूट कायम दाखवायची. जरी राजकीय नाव असलं तरी पण राजकीय नाव बघितलं की काय काय बाहेर निघत नाही. हे चुकले.
यांना बी सोडायचं. पण ज्यावेळेस जातीवर संकट येईल त्यावेळेस इथून पुढं घराघरातल्या मराठ्यांनी माता मावळीचं बाहेर पडत जा. माझा मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे. जातीवरचं संकट परतून लावायला एकजूट दाखवावी लागते. संतोष भैया देशमुखांना न्याय देण्याचा विडा या समाजाने उचललाय. न्याय दिल्याशिवाय या राज्यातल्या मराठ्यांनी मागे सरकायचं नाही. उद्या 5 तारखेला पुण्यात मोर्चा आहे. पुण्यातल्या आणि त्या जिल्ह्यातल्या बांधवांना आव्हान आहे. संतोष भैयाच्या लेकीनं आपल्याला हात दिली. सगळ्यांनी त्या मोर्चात सहभागी व्हा. रविवारचा दिवस आहे. एक दिवस शहरातले आणि जिल्ह्यातले नाही फिरायला गेले तरी चालेल. आपल्या लेकीच्या हाकेसाठी नंतर कधी फिरायला काही जणांना जायचं असलं तर जा. पण पुण्याच्या मोर्चात सगळ्यांनी सहभागी व्हा. तिथं सुद्धा सगळे राजकीयचे कानावर कुंकुरीचे राजकीय मुलं काही करतात. कधीतरी आपणही मोठं मन करा. असू द्या कुणी पण मागणी काय हे बघायचं आणि सगळ्यांनीच बाहेर पडायचं. ज्यावेळेस विरोध करायचा त्यावेळेस करायचा असतो. पण ज्यावेळेस आपल्या काळजाला भांडण लागले ना त्यावेळेस पक्ष सामाजिक संघटना ग्रुप सगळं बाजूला ठेवून सगळ्यांनी एकजूट येत जा. ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आपण सगळ्यांनी या देशमुख कुटुंबियाला न्याय मिळेपर्यंत ताकदीनं त्यांच्या पाठीशी मारा. वेळ आली तर पुन्हा एकदा बीडसह जिल्ह्यात पुन्हा परभणीसह डबल मोर्चे घेऊ. पण देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत एकाने मागे सरकू नका. आणि या पकडलेल्या सगळ्या आरोपींना मुख्यमंत्री साहेबांना परभणी जिल्ह्यातून आमची विनंती आहे. मोक्यातले आरोपी आणि हत्येतले आरोपी हे दोन्ही पण एकच आहे. खंडणीमुळेच हत्या झाली. सगळ्यांवरती 302 दाखल करून त्याच्यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे. ज्यांनी आरोपीला सांभाळले, जे आरोपीला पुण्यात घेऊन गाडीमध्ये गेले, हे सगळेचे सगळे लोक यांचा सगळ्यांना सह आरोपी करा ही मुख्यमंत्र्यांना विनंती. आणि आपण दिलेला शब्द पाळाल ही आम्हाला आशा आहे. ज्या दिवशी मराठ्यांना वाटेल मुख्यमंत्री त्यांच्या त्या मंत्र्याला आणि त्यांच्या आमदारांना आणि आरोपींच्या पाठीशी घालून साथ द्यायला लागले त्या दिवशी सरकारचा आणि मराठ्यांचा समोरासमोर सामना होणार आहे. हेही मुख्यमंत्र्यांना जाहीर सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? या व्हिडिओबद्दल तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी अनहाईड महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.